धावसंख्या झालेली आहे 24. धावसंख्या ती 24. एक गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या ती 24. एक गड्याच्या मोबदल्यात. तनिष 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तनिष 11 संघाने फोटोग्राफी 11 नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते नैतिक फोटोग्राफी 11 संघाला. दुसरं षटक चालू असताना नैतिक 11 संघाची धावसंख्या आहे ती रुपेश पाटेकर 24 रन एक गड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडूमध्ये 12 धावा रुपेश पाटेकर यांच्या रुपेश पाटेकर वैयक्तिक 12 धावसंख्येवर आणि अमर 5 चेंडूमध्ये 12 धावा रुपेश पाटेकर यांच्या. खेळतोय. आणि अमर पाटेकर 4 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय. महेश घरत यांचा इथं सत्कार होतोय. दुश्मी प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय. भावेश घरत यांचा इथं सत्कार होतोय. दुश्मी प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय. सत्कार करतील दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सॉरी दुसरा षटक धावसंख्या झालेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती सॉरी दुसरा षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 24. एक गडी बाद 24. खेळलेला चेंडू एकच धावावर समाधान मानायला लागते. अमर पाटील सुंदर असा कव्हरला खेळलेला चेंडू एकच धावावर समाधान मानायला लागते अमर पाटेकर याला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 25. गोलंदाज सुयोग गावडे एक गडी बाद 25. गोलंदाज सुयोग गावडे. असा खेळलेला चेंडू तिथं कच्चाल क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या सुंदर असा खेळलेला चेंडू तिथं गच्चाळ क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा घेत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 28. एक गडी बाद 28. चैतन्य सॉरी दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर चैतन्य सॉरी 27 सॉरी नैतिक फोटोग्राफी 11 या संघाची धावसंख्या होते 28. 27. दुश्मी प्रीमियर लीग पर्व पहिले दिवस दुसरा दुश्मी प्रीमियर लीग पर्व पहिले दिवस दुसरा. करा सामना आणखीन बरेच सामने खेळवायचे आहेत. स्पीडअप करा. सामना आणखीन बरेच सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय आणि रुपेश पाटेकर अमर पाटेकर 6 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय आणि रुपेश पाटेकर 12 धावांवर खेळतोय. चांगली अशी भागीदारी 5 बॉल 12 धावांवर खेळतोय. चांगली अशी भागीदारी झाली आहे दोघांमध्ये. चैतन्य 11 संघाचा कर्णधार आणि स्वर्गीय गजानन देसले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी चैतन्य 11 संघाचा कर्णधार आणि स्वर्गीय गजानन देसले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढचा सामना त्या दोघांमध्ये होणार आहे. सामने पटापट खेळवायचे आहेत. वेळ कमी पडणार अजून खूप सामने खेळवायचे आहेत. सामने पटापट खेळवायचे आहेत. वेळ कमी पडणार अजून खूप सामने खेळवायचे आहेत. पटापट जरा सामने वेळ वाया घालू नका गोलंदाजांनी पण आणि फलंदाजांनी पण. सामने खेळवून घ्यायचे. पटापट जरा सामने खेळवायचे आहेत. पंतांनी पटापट सामने खेळवून घ्यायचे आहेत. आता तिसरं षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार मंगेश कांबळे. सुंदर असा चेंडू स्वैर घोषित केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाते ती 28 वर. एक गड्याच्या मोबदल्यात. पाहूया पुढचा चेंडू अमर पाटेकर याला आणि उंचावून मारलेला फटका आणि हा झेलबाद विकेश देसले यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे.
अनिकेत देसले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस विकेश देसले यांच्यासाठी अमर पाटेकर विकेश देसले यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. स्पीडअप करा सामना, वेळ खूप कमी आहे. अमर पाटेकर याच्यासारखा मोहरा तंबूत पाठवला, सुंदर अशी झेल घेतली तिथे विकेश देसले याने आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो विकेश देसले. तिसरं षटक प्रगतीपथावर, धाव संख्या होते ती धाव संख्या होते ती 28. पुढचा फलंदाज मैदानात येतो तो साईनाथ घरत, छोटासा फलंदाज. पंच कृपया स्पीडअप करा सामना, वेळ वाया घालू नका. कारण सर्व सामने 5 षटकांचे झाले तर सामना बघायला रंगत येते आणि नंतर जर 3 किंवा 4 षटकांचे सामने झाले तर त्याच्यामध्ये मजा येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. सुंदर असा चेंडू, साईनाथ घरत याला काही समजलेलं नाही. चेंडू जातोय निर्धाव, धाव संख्या तिथे स्थिरावते 28 या धाव संख्येवर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि सुंदर असा उंटवलेला चेंडू आहे, झेल होतो का पाहायचा आहे आणि हा झेल सुटतोय मंगेशाच्या हातून. तोपर्यंत 1 धाव घेतले साईनाथ घरत याने. धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 29. 2 गडी बाद 29. विकेश देसले यांनी जो झेल घेतलाय, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या जेव्हा झेल त्याच्याकडे उडाला आणि जेव्हा त्यांनी तो झेल घेतला आणि प्रेक्षकांनी जे टाळ्या वाजवल्यात आणि 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याला आलेलं आहे अनिकेत देसले यांच्याकडून. आणि हा चेंडू टोलवलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, धाव संख्या जाते 35 वर. तिसरं षटक सुरू असताना धाव संख्या 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून फटकावण्यात आले. षटकार, उत्तुंग असा षटकार रुपेश पाटेकर. धाव संख्या जाते ती 41 वर. हॅट्रिक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेला अनिकेत देसले यांच्याकडून रुपेश पाटेकर साठी. वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळतोय तो रुपेश पाटेकर. आणि चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. धाव घेतलेले एक या धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 42. 2 गडी बाद 42. हॅट्रिक षटकारासाठी संधी होती रुपेश पाटेकरसाठी. त्यांनी प्रयत्न सुद्धा केला होता परंतु टायमिंग झाला नाही. तिसरं षटक संपतंय, 4थं षटक घेऊन आलाय तो तनिष 11 संघाकडून प्रसाद ठाकूर. मैदानातला 100 टक्के आज लक्ष्मी प्रीमियर लीगला
लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, वेळ दवडू नका. काल उशिरा सामने चालू होऊन सुद्धा पटापट सामने झाले. कृपया सर्वांनी सहकार्य करा, नाहीतर टायमर लावण्यात येईल आणि मग पॅनल्टी बसेल. याच्यानंतर होणारा सामना चैतन्य 11 विरुद्ध स्वर्गीय गजानन देसले 11 संघ. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा पुकार आहे चैतन्य 11 संघासाठी. सुंदर असा टोळलेला आणि आज षटकार रुपेश पाटील. मंगेश म्हात्रे कालिवली कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सुंदर चेंडू आणि पायचीत होतोय फलंदाज रुपेश पाटील. 100% मंगेश म्हात्रे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत होत आहे आणि त्यांचा सत्कार करतोय दुश्मी प्रीमियर लीग यांच्या कमिटीच्या वतीने आणि दुश्मी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करणार आहे. रोहिदास देसले यांचा सत्कार करतील. हो मग मंगेश म्हात्रेचा सत्कार रोहिदास देसले सत्कार करतील. मंगेश म्हात्रे यांचा सत्कार करतील रोहिदास देसले. युट्यूब वाल्यांनी जरा कॅमेराकडे झूम करायचा आहे. सत्कार होतोय मंगेश म्हात्रे यांचा. सत्कार करतायत रोहिदास देसले. सुंदर मारलेला चेंडू मयूर गावडे याने आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं होतोय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 चोट्या धावा घेतलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. लाईव्ह वाल्यांनी जरा इकडे झूम करा कॅमेरा. सत्कार होते. धावसंख्या होती ती 50. सुंदर असा चेंडू स्क्वेअर चेंडूची मागणी केली होती फलंदाजाने परंतु फेटाळल्याने निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली ती 50. गोलंदाज प्रसाद ठाकूर आणि सामना करणार आहे तो मयूर गावडे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरावते 50 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 50. आणि हा स्क्वेअर चेंडू अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 51. स्वर्गीय सुलोचना जाधव यांच्या स्मरणार्थ वासुदेव रघुनाथ जाधव यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. अवयापुरता चेंडू आणि धीम्या गतीने टाकलेला चेंडू. फलंदाज मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 51. आज दुश्मी प्रीमियर लीगला मैदान गाजवणार 100%. आज दुश्मी प्रीमियर लीगला
100%. आज दुष्मी प्रीमियर लीगला मैदान गाजवणार 100%. आज दुष्मी प्रीमियर लीगला मैदान गाजवणार. शेवटचा षटक घेऊन येतो तो करण कांबळे. सामने पटापट खेळवायचे आहेत, वेळ वाया घालू नका. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नैतिक फोटोग्राफी 11 संघाची धावसंख्या आहे ती 51. करण कांबळे आणि हा निर्धाव चेंडू. साईनाथ घरत त्याला चेंडू मात्र काही समजला नाही. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 51. आणि सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला चेंडू. 2 धावा पूर्ण करतायत. आउटफील्ड खराब असल्यामुळे 2 धावा घेतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 53. या पुढचा चेंडू करण कांबळे यांचा साईनाथ घरत यांना. आणि उंचावून टोळलेला चेंडू आणि झेलबाद. रत्नाकर घरत यांनी झेल घेतलेला आहे. त्या झेलसाठी अनिकेत देसले यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा फलंदाज आहे सुचित गावडे आणि मयूर गावडे. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू फेकून झाले त्या षटकातील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 53. सुचित गावडे याला काही चेंडू समजला नाही आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 53. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या करण कांबळे यांनी. आणि हा टोळालेला चेंडू आणि हा षटकार. उत्तुंग असा षटकार. या षटकारांच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 59. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधील. उत्तुंग असा षटकार मारलाय सुचित गावडे याने. धावसंख्या झाली होती 59. नैतिक फोटोग्राफी 11 संघाची धावसंख्या 59. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 59. नैतिक 11 फोटोग्राफी. पाहूया शेवटचा चेंडू ह्या षटकातील. आणि आज स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 60. सुचितने जर या चेंडूवर षटकार मारला तर प्रसाद जाधव याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि षटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आज झेलबाद.
हॅलो रविनाथ देसले इकडे यायचं आहे, वसंत देसले इकडे यायचं आहे. यापुढील समालोचन करणार आहेत भावेश घरत. तो पण चालू कर. कॅमेरावाला इकडे लाईव्ह करा जरा. स्कोर किती झाला? 60 झाला. 61 ला याच दरम्यान या ठिकाणी मान्यवर वसंत देसले यांचा देखील दुश्मी प्रीमियर लीगच्या निमित्तानं एक छोटेखानी असा सत्कार होईल. कृपया मान्यवरांनी सत्कार स्वीकारायचा आहे. दुश्मी प्रीमियर लीग वर्ष पहिले दिवस दुसरा मैदानावरती सामना चालू आहे. काय टीमचं नाव काय? स्कोररला मध्ये घे. तू मध्ये स्कोररला मध्ये घे. तू मध्ये बरोबर आजच्या दिवसातील विठ्ठल देसले यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सत्कार होईल. युवा खेळाडू दुश्मी ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान असेल. आजच्या दिवसातील बरोबर 12:15 होत आहेत. याच दरम्यान सलामीची जोडी मैदानात जाते. थोड्याच वेळात मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं देखील दुश्मी प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनापासून स्वागत. या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील रमेश काका कांबळे यांचं देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. बालाराम गावण काकांचं देखील या ठिकाणी सन्मान होईल. कृपया सन्मान स्वीकारायचा आहे. युवा खेळाडू आणि दुश्मी ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान असेल. मैदानावरती पंच आमचे मित्र हिरामन भोसले मुख्य पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी दिसत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सलामीची जोडी मैदानावरती. नेक्स्ट कॉल फॉर टॉस चैतन्य 11 अँड स्वर्गीय श्री गजानन देसले 11 दुश्मी. दोन्ही संघाच्या संघटकांस विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर रमेश काका कांबळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. या ठिकाणी अरे स्कोररला मध्ये घे ना. अरे सॉरी माझा सहकारी कॉमेंटेटर एक युवा मराठीचा हिंदीचा गोड आवाज ओमकार. मैदानावरती सलामीची जोडी स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती सुयोग, नॉन स्ट्राईक वरती प्रसाद. क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिला षटक फेकला जाईल. पॉवर प्लेचा अर्थातच 38 सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ 9 खेळाडू असतील. 2 खेळाडू मात्र क्षेत्ररक्षक. सीमा पॉवर प्लेच्या बाहेर. दरम्यान गोलंदाज जीवन षटकातील पहिला चेंडू
वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक घेऊन पहिला चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. चेंडू मागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज अक्षय आणि प्रसाद, सुयोग आणि प्रसाद 2 धाव्यानं खातं खोललंय. सुयोग यानं जीवन एक सुंदर असा गोलंदाज रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सरळ यष्ट्यां सुयोग एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप मात्र चेंडू काही समजू शकला नाही. सरळ जाऊन यशांचा वेध घेतला आणि पहिल्या गाडी मैदानाच्या बाहेर जातोय. सुयोग अतिशय निराशाजनक असा फटका मारण्याचा प्रयत्न. त्यांना सांग बाबा बॅट्समन आत यायच्या, तुमचा बॅट्समन पाठवा. खेळाडूंना एक विनंती असेल की आपला नेक्स्ट प्लेयर जो असेल कृपया त्वरित पाठवायचे, अन्यथा थोडासा विलंब होतोय स्पर्धेला. वेळेअभावी षटकं कमी करण्यात येतील. नवीन फलंदाज षटकार आणि चौकारांचा बादशाह विकास देसले. बराच काळ क्रिकेटचा गाजवला होता विकास. काही कारणास्तव मैदानाच्या बाहेर अर्थातच क्रिकेट पासून थोडा लांब असला विकास आता मात्र मैदानावरती जातोय. वन डाऊन काय नाही अरे बाबा काय नाही तवरा मगजपासून सगळं जण तासात चाललंय. कृपया स्पर्धा आपली आहे, सहकार्य करा. आयोजक पण आपणच आहोत, खेळाडू देखील आपणच आहोत. कृपया सहकार्य करा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 2 असताना पहिला गडी बाद झालाय. सुयोग नवीन फलंदाज येतो स्ट्राईक वरती. विकास अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवरती यष्टांचा वेध घेतलाय. गोलंदाज जीवन यानं खरं तर सुयोग याचं जीवन संपवलंय. गोलंदाज जीवन यानं थोडासा सूर्यदेव या ठिकाणी आग ओकत असताना क्षेत्ररक्षण गोलंदाजी मात्र प्रभावी होतोय जीवन याच्याकडून. पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपात हुक केलेला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा खणखणीत असा चौकार. धावफलकावरती धावा लागतात. 1-6. विकास मी म्हटल्याप्रमाणे षटकार आणि चौकारांचा बादशाह. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा सरळ तीच दिशा आणि तसाच फटका. मैदानावरती संतोष लहानग्यांचं मनोरंजन करत असताना उन्हाची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता या ठिकाणी मनोरंजन कुठेही कमी पडू देत नाहीत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडूपैकी सहजरित्या 1 धाव पूर्ण केली. विकास आणि प्रसाद यानं दरम्यान एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या साहाय्यानं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होत आहे 1-11. पुन्हा एकदा बऱ्याचशा अवधीनंतर स्ट्राईक वरती येतोय प्रसाद. एक मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला गुणवान खेळाडू. आता मात्र स्ट्राईक वरती गोलंदाज जीवन षटकातील काही चेंडू शिल्लक असतात.
खोलवर पद्धतीचे चेंडू खेळून काढलाय, मात्र कुठेतरी विकासला थांबवलंय. प्रसाद यानं दरम्यान निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-11. मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ, ज्यामध्ये अमर फाटेकर, रुपेश अशा प्रकारचे खेळाडू असलेला हा संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय. रुपेशच्या बॅटमधून देखील खणखणीत असे षटकार आणि चौकार निघाले होते. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वतः अमर, बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू आणि धन्यवाद डीजे. 2 मिनिटं घेतोय आणि कृष्णदादा देसले कुठे असाल तर आपण समालोचक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. O2 इथं मात्र सूर गवसलाय. फलंदाज विकास याला अमर याचा थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू, शॉर्टपथ पद्धतीचा चेंडू बिरकावून लावलाय सीमेरेषेच्या बाहेर. या दरम्यान पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेकडे जात असताना 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज प्रसाद आणि विकास. 2 धावेने पुन्हा एकदा थोडंसं समीकरण बदलतंय, धावसंख्या होत आहे 19. 1-19. अमर या ठिकाणी काहीसा मागणा ठरतोय. क्षेत्ररक्षण देखील अतिशय सुंदर असं होत आहे. पुन्हा एकदा गुडघा टेकवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मयूर याने झेलला. मयूर याने हा अतिशय साधा आणि सोपा एक हलवा झेल टिपलाय. विकास याचा 6 चेंडूंमध्ये 15 धावांची एक मोठी इनिंग करून मैदानाच्या बाहेर जातोय. विकास नवीन फलंदाज स्वतः मंगेश. थोडंसं स्पीडअप करा, ऊन खरंच खूपच या ठिकाणी. त्याचबरोबर यापुढील मॅच असेल एका बाजूला स्ट्राईक वरती मंगेश कांबळे, गोलंदाज अमर फाटेकर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती असा घणाघाती असा प्रहार केलाय. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये स्थिर होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मंगेश कांबळे याला एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतंय. धावसंख्या झाली 20. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र 20. स्ट्राईक वरती प्रसाद. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांकडनं स्वर घोषित करण्यात येते. अतिरिक्त एका धावने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 21. स्वतःच्या या ठिकाणी होम ग्राउंडवर खेळत असताना अमर फाटेकर या ठिकाणी झेल सुटलाय. चेंडू मग 1 धाव मिळाली. प्रसाद याला एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 22. 11च्या सरासरीने या ठिकाणी वाटचाल करत असताना बॅटिंग करणारा हा संघ. यानंतरचं मैदानावरती समीकरण असेल 18 चेंडू आणि 39 धावांची नितांत गरज असेल बॅटिंग करणाऱ्या तनिष इलेव्हन या संघाला.
त्याचबरोबरीने पाहायला गेलं तर संतोष दादा ठाकूर यांच्याकडनं रेशनिंग वाले त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कमिटीच्या तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. ओटू भावेश सर. नवीन गोलंदाज येतोय ज्याच्या नावामध्ये खरं तर साई आहे, साईनाथ घरत. राजादादा यांचा हा सुपुत्र या ठिकाणी मैदानावरती गोलंदाजी करत असताना वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन साई टू प्रसाद. इस बीच स्ट्राइक एंड पर है प्रसाद, गेंदबाज है साई. ओवर की पहली गेंद स्टेप आउट किया है, शॉर्ट ड्राइव ओवर द रोप 6. शांत हवा ऐसी हवा है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 से नेत्रदीपक असा फटका. शॉर्ट ड्राइव 6. षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 29. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राइक रोटेट होतं या ठिकाणी. मंगेश आणि प्रसाद या दोन फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीवरती प्रभुत्व प्राप्त करतोय साई. आणि या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत होता, सहजरित्या झेल टिपलाय. मंगेश याच्या खेळीची समाप्ती होते. गोलंदाज साई यानं या ठिकाणी एक यश संपादन केलंय. एक मोठा मासा या ठिकाणी गाळायला लागलाय. साई याच्या अतिशय सुंदर असा चेंडू फेकला होता. ताकदीअभावी शक्यतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि एक सहजरित्या सोपा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. दरम्यान नवीन फलंदाज विकेश यापुढील नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विकेश देसले. याच्यासाठी सुवर्ण संधी, प्रति षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक असेल. ओंकार देसले मैदानावरती समीकरण उभे राहिलंय. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. ओंकार काय सांगू शकेल? दोन्ही संघाचे पारडे पाहायला गेलं तर तुल्यवार आहेतच आणि जिथपर्यंत मैदानामध्ये प्रसाद ठाकूर नावाचं वादळ आहे तिथपर्यंत काही बोलता येणार नाही. ओटू भावेश सर. एकंदरीत बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे संपली. आतापर्यंत फक्त प्रसाद मैदानावरती एक मिनिट. विकी देसले याच्यासाठी सुवर्ण संधी, प्रसाद जाधव यांच्याकडनं प्रति षटकारास 100 रुपये. ओटू भावेश सर. या ठिकाणी आमचे मित्र प्रसाद जाधव यांचं ATM ओपन झालंय. या दरम्यान एक मोठा अपील मध्ये जोर होता. पुन्हा एकदा साई दुसरं यश संपादन करतोय मैदानावरती. वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी होतोय साई याच्या माध्यमातून. धन्यवाद. आणि साईनाथ याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर तिसरा विकेट जर घेतला तर ओंकार याच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. त्याचबरोबर रत्नाकर दादा घरत यांनी जर षटकार लगावला पहिल्या चेंडूवर तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. ओटू भावेश सर. अतिशय गुणवान अशी गोलंदाजी होत आहे साईच्या माध्यमातून. बक्षिसांची देखील खैरात होत आहे. दरम्यान हॅट्रिक हा चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज रत्नाकर आणि इथे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या डोक्यावर. प्रवीण देसले यांच्याकडनं पण 100 रुपयाचा पारितोषिक
पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वागत आयोजन कमिटीकडनं. ओटू भावेश सर. धावसंख्या झाली 35. पुन्हा एकदा साई या ठिकाणी मागणा ठरतोय. रत्नाकर याच्या बॅटमधून खणखणीत निघालेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. दरम्यान समीकरण धन्यवाद. विजयाचा जवळ येतोय. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. त्याचबरोबरीने विद्यमान सदस्य निशाकर दादा घरत यांच्याकडनं पण प्रति षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. रत्नाकर घरत षटकार आणि चौकारांचा या ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे दुश्मीच्या या मैदानावरती. पुन्हा एकदा एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 36. षटक संपल्याचा इशारा देतो पंचांना. दरम्यान उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. नैतिक 11 या संघाला, तनिष 11 या संघाला. धन्यवाद. त्याचबरोबरीने सत्कारासाठी आमंत्रित करणारे पाहुणे आपण त्वरितच पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. श्री दत्तात्रय जाधव साहेब, त्याचबरोबरीने सुमित कांबळे साहेब, त्याचबरोबरीने निखिल राजाराम ठाकूर साहेब, त्याचबरोबरीने राकेश देशले साहेब, त्याचबरोबरीने नितेश महादेव घरत साहेब, त्याचबरोबरीने विजय दादा खरिवले, त्याचबरोबरीने भाई दादा देसले. आपण सर्वांनीच मान्यवरांनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं बोलूया. त्याचबरोबरीने विनोद दादा खरिवले, त्यानंतर कृष्णा दादा खरिवले, त्याचबरोबरीने भानुदास दादा घरत, त्याचबरोबरीने राजा दादा घरत, त्याचबरोबरीने रत्नाकर दादा घरत, त्यांना पण आमंत्रित करतोय. आपण त्वरितच पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. धावसंख्या 36. जिंकण्यासाठी उर्वरित 2 षटक आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. त्याचबरोबरीने सुरेश दादा घरत, त्याचबरोबरीने भालचंद दादा भगत, विश्वास दादा कांबळे, राजाराम दादा देसले, त्याचबरोबरीने कृष्णा दादा देसले, त्याचबरोबरीने संतोष दादा खरिवले, त्याचबरोबरीने मंगेश दादा खरिवले, त्याचबरोबर मैदानावरती सामना चालू होत आहे. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन गोलंदाज अमर. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना पहिलाच चेंडूवरती एक मोठा प्रहार गेला. चेंडू मागे 1 धाव मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 37. तनिष 11 या संघाला खरंच जर विजय प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत मैदानावरती तळ थुकून उभा आहे. अर्थातच गुणवान खेळाडू प्रसाद, ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाले, तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईकवरती. गोलंदाज अमर पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या मधून चेंडू जातोय. लांगोनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मागे 2 धाव प्राप्त करतायत. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 39. मैदान खरं तर तापलंय. सूर्यदेव देखील वरून आग ओकतोय. फलंदाज देखील षटकार आणि चौकारांच्या ठिकाणी आतषबाजी करतात. याच दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यशरेखच्या हातामध्ये. त्याचबरोबर पाहायला गेलं तर संतोष दादा खरिवले, आपण कुठे असाल तर समालोच कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. मंगेश दादा खरिवले, राजाराम दादा ठाकूर, संदीप दादा घरत, कल्पेश दादा चौके, हरिश्चंद्र दादा ठाकूर, त्याचबरोबरीने चंद्रकांत दादा शेलार, वासुदेव दादा जाधव, त्याचबरोबरीने महेंद्र दादा देसले. आपण कुठे असाल तर पॅव्हलियन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. यथोचित सन्मान करायचं बाकी आहे अजूनही. विनोद दादा खरिवले, दत्तात्रय शेलार, रणजित दादा घरत, दिनेश दादा गावडे, विशाल सुनील पाटेकर, त्याचबरोबरीने जितेंद्र शरद गावडे, त्याचबरोबरीने रामदादा ठाकूर, जनार्दन दादा देसले. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय करण, ज्यानं आपल्या गोलंदाजीच्या इनिंगमध्ये शेवटचं षटक फेकलं होतं. बरोबर श्रीधर पाटील यांच्यासारखी बॉलिंग ॲक्शन असलेला हा
फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती, गोलंदाज अमर. चेंडू खेळून काढलाय, लॉंगॉंगच्या क्षेत्रामध्ये अडवला जातोय. चेंडू मागे 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज करण आणि रत्नाकर. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या होते 41. पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू खेळून काढलाय. चेंडू मागे 1 धाव मिळाली, एका धावने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 42. थोडंसं समीकरण बदलतंय. उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी 4 धावांनी पुन्हा एकदा धाव फलक बदलते. धावसंख्या झाली 46. आता मात्र तनिष इलेव्हन या संघाला 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल, नितांत गरज असेल विजयासाठी. मैदानावरती फलंदाज रत्नाकर आणि करण. ओंकार 6 चेंडू आणि 15 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक वरती करण असेल, नॉन स्ट्रायकर वरती रत्नाकर. काय रणनीती असेल? तनिष इलेव्हन जिथपर्यंत मैदानावर रत्नाकर दादा आहे तिथपर्यंत सामना हा 50-50च असेल. O2 भावेश सर. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना गोलंदाज अभिजित कर्णधाराने खरं तर एक मोठी जबाबदारी दिली. अभिजित याच्या खांद्यावरती कुठेतरी रोखून धरायचं आहे तनिष इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. अर्थातच करण आणि रत्नाकर याला पहिला चेंडू प्रगतीपथावरती पंचांना फार करत वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं 5वे षटक घेऊन अभिजित दरम्यान पहिला चेंडू काय चेंडू फेकलाय सरळ जाऊन यष्टिकेच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतोय. सर एक मिनिट. रत्नाकर दादासाठी सुवर्ण संधी असेल. राजू दादा घरत यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला प्रत्येकी षटकारास त्याच बरोबरीने आदरणीय विद्यमान सदस्य निशाकर दादा घरत यांच्याकडनं 100 रुपयाचा प्रति षटकारास आलेला आहे पारितोषिक. त्याच बरोबरीने करण याला पहिल्या चेंडूवरती रोखून धरलं होतं. त्यानंतर हा दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपला गेलाय. अतिशय सुंदर असा नेत्रदीपक झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून करणच्या खेळीची देखील या ठिकाणी समाप्ती होत आहे. मैदानाच्या बाहेर जात असताना करण पुन्हा एकदा समीकरण थोडंसं जवळ येत आहे. 4 चेंडू आणि नितांत 15 धावांची गरज असेल विजयासाठी तनिष इलेव्हन या संघाला. अत्यंत सुंदर असं आयोजन केलेलं आहे. वर्ष पहिलं, पर्व पहिलं, परंतु भरपूर मेहनत घेतलेली आहे. आपल्या इनिंग होऊ दे मग तू घे कॉमेंट्री. इनिंग होऊ दे शेवटची एंडिंग आले. असू द्या असू द्या. अरे आपलीच आहे. मध्ये नाही रे इनिंग आलेले. असू द्या आपलीच आहे रे. बोला बिंदास. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेस या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे अनुभवी असा फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक अमर सहजी मोठे फटके खेळू देणार नाहीत. गोलंदाज देखील नौका गोलंदाज असेल अभिजित. थोडंसं कानमंत्र देत असताना स्ट्राईक वरती प्रकाश पाटील मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण षटकार आणि चौकार बघितले. त्याचाच हा प्रत्येक चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये चेंडू खाली मयूर स्वतः आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. चेंडू मागे 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. प्रकाश यांना 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 48. पुन्हा एकदा समीकरण विजयाच्या जवळ येत आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. अभिजित
गोलंदाजीवरती थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. समोर एक मोठा फलंदाज प्रकाश, इथं मात्र डावे एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच हिरामन भोसले यांच्याकडनं स्क्वेअर घोषित करण्यात येतं. या दरम्यान अतिरिक्त एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 49 आणि बरोबर मैदानाच्या बाहेरून एस्टनच्या मागून गणपती बाप्पा मोर्याची उद्घोषणा या ठिकाणी करण्यात येत आहे. जवळजवळ पाठीराखे असतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय अभिजित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू वाईट. पुन्हा एकदा अतिरिक्त एका धावेने भर पडली. धावसंख्या 50. इथं मात्र अर्धशतक गाठलंय ते तनिष इलेव्हन या संघानं. आणि आता मात्र हृदयाचा ठेका चुकवणारा हा क्षण. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्ट्राईक वरती प्रकाश. ओ हो, काय चेंडू फेकलाय. प्रकाशाला रोखून धरलाय. सुंदर असा चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 मोठे फटके, अर्थातच 2 षटकारांची गरज असेल. फलंदाज देखील तितक्याच क्षमतेचा, ताकदीचा प्रकाश. आणि इथं मात्र निराशाजनक फलंदाजी. सरळ एस्टनचा वेध घेतोय. चेंडू खोळामध्ये फेकला होता. एस्टा उकडून काढले फलंदाज प्रकाशाच्या. याच दरम्यान प्रकाश जातोय मैदानाच्या बाहेर आणि समीकरण मात्र राहिलंय 1 चेंडू आणि अशक्य असं आव्हान. 1 चेंडू 11 धावा. रामचंद्र देसले कुठे असतील त्यांनी इथे सत्कारासाठी यायचं आहे. मिनीनाथ गरत, विवेक ठाकूर, अमित भगत, प्रमोद पाटील, राजा गावण, राजू गरत. आणि आता मात्र एक अशक्य असं आव्हान. क्रिकेटमध्ये कधीच शक्य नसेल झालं असं. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना नवीन फलंदाज येतोय विश्वास. खरं तर कोणत्या विश्वासानं या फलंदाजाला पाठवलाय मैदानावरती पाहूया. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना गोलंदाज अभिजित मैदानावरती मात्र चमत्कार करतोय. याच दरम्यान चेंडूचा सन्मान केलाय. चेंडूला भिरकावून लावलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. मात्र या ठिकाणी पराजित होतोय संघ. रत्नाकर गरज थोडेसे नाराज झालेले आहेत कारण त्यांनी नॉन स्ट्राईकलाच ठेवलं. जर त्यांना कदाचित स्ट्राईक मिळाली असती तर त्यांनी या सामन्यामध्ये काहीतरी कलाटणी दिली असती. परंतु त्यांना नॉन स्ट्राईकला झाल्या कारणाने त्यांना कोणताही चेंडूचा सामना करावा लागला नाही. जर स्ट्राईकला असते तर कदाचित त्यांनी 1-2 फटके मारले असते तर या सामन्यात काहीतरी बदल घडला असता. असो, पराजित संघ आणि विजयी संघ दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानावरती विजयी ठरलाय संघ. नैतिक फोटोग्राफी आणि पराजित झालाय तो संघ तनिष इलेव्हन. दोन्ही संघांचे विशेष अभिनंदन या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तनिष इलेव्हन थोड्याशा फरकाने या ठिकाणी हा संघ हरलाय. अंतिम क्षणापर्यंत लढत दिली होती. मात्र टेम्पोवाले राजा गरत यांनी कृपया करून समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपला सत्कार करण्यात येणार आहे. राजा